चला फिरायला. नमस्कार सर्वांना मंडळी. प्रथम आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी कुठे आले तुम्हाला आता एवढं दिसत नसेल कारण काळोख झालेलं आहे. मी बेंगलोरला आलोय आणि बेंगलोरचे ब्लॉग बघायला मिळणार आहेत. इकडची जी टेम्पल्स आहेत, त्याच्यानंतर इथलं आईस्क्रीम, इथलं फूड व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण खूपच म्हणजे छान आहे. असं म्हणजे आम्ही ऐकून होतो ते आता प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे, चाखायला मिळणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे. त्याच्यामुळे आज जरा आमची गाडी उशिरा आली, त्याच्यामुळे आमचं सगळं थोडंसं डिस्टर्ब झालं. यायला उशीर झाला इथे. पण दुसऱ्या बीचवर आपण दाखवूच मी तुम्हाला. तिथे काय म्हणतात फ्लोटिंग ब्रिज आहे, पण आता काळोखातून जाणं तेवढं योग्य वाटत नाहीये. ते दिवसाच घ्यायला पाहिजे, पण बघूया. आता आपण 4 दिवस लागोपाठ आपले ब्लॉग येणार आहे, ते बघत राहा. तुम्हाला बघायला मिळेल इकडचं सगळं. बरोबर तुम्हालाही फिरवणार आहे. चला. आमची गाडी उशिरा आली, त्याच्यामुळे आम्हाला इथे यायला उशीर झालाय. पण दुसरे बीच आहेत तिकडे, आपण टायमिंग मध्ये जाऊन बघू. हे बघा, इथे सर्व बीचवर जसे असतात ना, तसे सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत इथे. दिवसा येणं आवश्यक आहे. इकडे सगळी खाऊ गल्ली. आता आपण आलोय ना, ते पनंबूर बीच आहे हा मंगलोरचा. आणि तिथे बीचवर असे ऍडव्हेंचरचे गेम सुद्धा आहेत. मुलांसाठी असे पण गेम आहेत. प्रॅक्टिकल. हातात मुलांच्या रिमोट आहेत आणि त्यांचं काम एन्जॉय. मोबाईल गेम खेळण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं. एक स्वतःच्या टेक्निकने ती गाडी न धडकता रिमोटने पुढे न्यायची बरोबर वेमध्ये.
गाडी बरोबर केली आपल्याला. आपल्याकडे जसं आईस्क्रीम पार्लर असतं ना, तसं इथे पब्बाज असतात. हे आईस्क्रीमच्या बाबतीत मंगलोर खूप फेमस आहे. काही ब्रँड त्यांचे स्पेशली मंगलोरचे म्हणजे त्यांची खासियत आहे. काही जसं नॅचरल, आणखीन एक आईस्क्रीम आहे ते त्यांचं वर्ल्ड फेमस आहे, गडबड. आपण आता इथे आलोय. आधी मला वाटतं टोकन घ्यायला लागणार आहे. रांग बघा कशी आहे ती. असं रांगेत इथे सगळीकडे रांग असते, जेवणाला पण रांग. बापरे, हे वैशिष्ट्य आहे. नंबर पटकन लागतो. चला मंडळी, आता तुम्हाला माहितीच आहे, आपण इथे जसं आपल्याकडे आईस्क्रीम पार्लर असतं तसं इथे पब्बाज असतं. तर आपण इथे आलेलो आहोत आणि हे जे आईस्क्रीम आहे ना, हे वर्ल्ड फेमस आईस्क्रीम आहे, गडबड. त्याच्यामुळे आम्ही प्रश्नच नाही, तेच ट्राय करणार. त्याच्यामुळे आता त्याची टेस्ट घेऊन बघतो कसं आहे ते. मस्त. बरंच काय काय आतमध्ये मिक्स आहे, ते पूर्ण टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. छान, खूप छान. ज्या ज्या वेळेला आपण एखाद्या शहरामध्ये जातो ना, तर त्या वेळेला त्या शहराची जी स्पेशालिटी असते ना, तीच शक्यतो म्हणजे ती तर घ्यावीच. पण आपल्याच जे पदार्थ आहेत ना, त्याचा आग्रह शक्यतो करू नये, कारण त्या शहराची ती स्पेशालिटी असते. तर हे तर वेगळीच गोष्ट आहे. आईस्क्रीम फेमस आहे खूप, गडबड. त्याच्यामुळे ते तर सगळेच घेतात. पण इतर जे पदार्थ आहेत ना, इतर व्हेज नॉनव्हेज फूड सुद्धा इथलं खूप फेमस आहे आणि खूप छान आहे. त्याच्यामुळे ते पण आम्ही ट्राय करणार आहोत. ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता प्रत्येक दिवशी ब्लॉग येणार आहेत. इथली मंदिरं, शिल्पकला त्या खूप सुंदर आहे. सगळं आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे आता मी आनंद घेते. मला इथे गडबड, वो गड़बड़ जो आइसक्रीम हमने खाया ना अभी, उसका नाम तो वर्ल्ड फेमस है, तो उसका गड़बड़ नाम क्यों है ये हमें जानना है, तो प्लीज बताओ. हाँ. वो गड़बड़ जो भी एक कस्टमर आके ऐसे बोल दिया 2-3 आइसक्रीम मिला के कुछ मिला के हमें स्पेशली बना के दे दो, तभी उसको क्या 2-3 आइसक्रीम मिला के थोड़ा फ्रूट्स थोड़ा नट्स थोड़ा जेली सब डाल के बना के दिया. तभी उसको कस्टमर ने पूछे इसको क्या नाम रखेंगे, तो हम लोग अर्जेंट में इधर का लोकल लैंग्वेज है गड़बिड़ी, उसको गड़बड़ कर बना के नाम रख दिया. कस्टमर ने ही बोला कि इसका कुछ नाम रखना है. हाँ, हाँ. और ये गड़बड़ जो है ना, वो हम तो पुणे से आए हैं, मराठी लैंग्वेज में भी गड़बड़ है. मीनिंग है. तो ये आपकी लैंग्वेज में भी कुछ उसका. हाँ वही है, मतलब इधर जो भी है अर्जेंट मतलब गड़बिड़ी हमारा लोकल लैंग्वेज. हाँ, लोकल लैंग्वेज गड़बिड़ी में किया तो उसको गड़बड़ बना के नाम. मतलब मराठी में एकदम नजदीक meaning नजदीक है, मराठी हिंदी इंग्लिश जो और भी है. ये जो आइसक्रीम गड़बड़, इसको कितने साल हुए? ये तो कम से कम हो गया इधर जैसे आइडियल ओपन होके 75 साल हुआ. हाँ? आइडियल ओपन होके हाँ, 50 साल हुआ, 50 साल हुआ. 50 साल. हाँ. और गड़बड़ को वो उसी टाइम से स्टार्ट है. 50 साल हुए है. हाँ. थँक्यू. आताच आपण आईस्क्रीम गडबड, त्याचं नाव गडबड का ठेवलं ते पण विचारलं. आणि आताच आम्ही बाहेर पडलो. पहिली टोकन घ्यायला लागलं, त्याच्यानंतर 15 मिनिटं थांबावं लागलं आणि 15 मिनिटात मात्र नंबर लागतो. किती गर्दी होती बघा. आणि 9 वाजता बरोबर शार्प बंद झालंय आता ते. त्याच्यामुळे
इथे ना आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे शिस्त बऱ्यापैकी दिसलेली आहे. म्हणजे ती शॉपच्या बाबतीत असेल किंवा इतरही, ते आता हळूहळू 4 दिवसात तुम्हाला अजून कुठे कुठे शिस्त आहे. आणखीन एक मला काय, रस्त्यावरून ना हेल्मेटचा वापर मात्र सगळे करतायत, म्हणजे पाठी बसणारा पण करतोय, पाळलं जातंय, हे हा नियमांचं पालन होतंय, छान गोष्ट आहे. पण आता बघा ना, पण जेवणाच्या वेळेला पण आम्हाला दुपारी तसंच झालं, 15 मिनिटं आम्हाला थांबावं लागलं, पण 15 मिनिटात नंबर लागतो आणि सगळ्यांना मिळतं फटाफट. आणखीन एक दुसरी गोष्ट मला दिसली आतमध्ये, की त्या टेबलवर, चौघांचा टेबल आहे, तर त्याच्यामध्ये 2 जण अगोदर बसले असतील तर तिथे दुसऱ्यांनी जाऊन बसायचं आहे. ते टेबल स्पेशली म्हणजे ती वेळ घालवत नाहीत कोणाचाही, की तिथे ते ऍडजस्ट करायचे. हे पण आवडलं, खूप छान.